आता मात्र या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मनीष पाटील असणाऱ्या एक चांगला मधुर गोड आवाज आणि माईकवर ज्याचं चांगलं प्रभुत्व आहे, एक अचूक समालोचन करणारे तरुण तडफदार मनीष पाटील यांचा आपण पुढील सामन्यामध्ये आवाज ऐकणार आहात. धन्यवाद. चला वेळ वाचवा. पंधरा मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. जसा पहिला बॉल पडेल टाइम आपण लावणार आहोत, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला सेमीफायनलची मॅच देखील खेळवायची आहे. सो या गोष्टीची देखील पूर्तता घ्या. कालच्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय झाला आपण ठीक इकडे 4 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय, कालच्या दिवसामध्ये जो टीम इथे क्वालिफाय झाली आहे त्याने ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करा आणि आयोजकांसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट साधत राहा. आयोजक तुम्हाला कधी यायचं आहे ते सगळ्या गोष्टी देतील इन्फॉर्मेशन. सो मॅच जर पाहत असाल ऑनलाईन लाईव्हच्या माध्यमातून सो आपण आयोजकांसोबत कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करा. माऊली चषक 2026 आपण फॉर्मॅट पाहतो आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण मॅच पाहतोय कवाड बी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स दीपोली या 2 टीममध्ये आपण सध्या मॅच पाहतोय. स्ट्रायकर एंडवर कवाड संघाकडनं राहुल आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती जॉन्टी अशी जोडी सध्या तरी आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला घेऊन देपोली एक्सप्रेस ज्याला ओळखलं जातं बिपिन गायकर सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ऑन होती मॅच. षटक क्रमांक पहिला बॉल बिपिन का म्हटलं जातं देपोली एक्सप्रेसच्या पहिल्याच बॉलवरती सांगितलंय. एक्झिक्युशन बरोबर केलंय. ऑफ सम लेंथ टू लेंथ बॉल हाताळतो आणि त्यानंतर डॉट बॉल पासून सुरुवात केली आहे. निधाव चेंडू पासून सुरुवात केली आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल. पुन्हा एक चांगला बॉल. थोडी लेंथ पाठी ठेवली यावेळेस आणि बरोबर ऑफ समच्या बरोबर बाजूने बॉल निघून गेला. डॉटच्या स्वरूपामध्ये पहिले 2 डॉट बॉल आलेत आणि बिपिन खरं तर इकॉनॉमिकल बॉलिंग ऑलवेज करत आलाय. सुरुवातीला जर बघितला गेलं तर तो डॉट बॉलचा रेशो वाढवतो आणि पॉवर प्लेमध्ये दबाव टाकत असतो. हे प्लॅनिंग त्याचे ऑलवेज पाहिलेत आपण. आतमध्ये आला पायावरती बॉल पण ऑफ सम मिसिंग. त्याच्यामुळे लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलक वाढतं. श्री गणेशा केलं जातंय. खातं उघडलं जातंय. हा ऍक्शन रिप्ले पाहूयात आपण. गुड डिसिजन. भरपूर चांगला डिसिजन. ऑप्शमच्या भरपूर बाहेर बॉल होता. अपील हलकी पाहायला मिळाली पण बॉलरला देखील ठाऊक होता की ऑप्शम सोडून चालला बॉल. त्याच्यामुळे ती अपील जास्त वेळ त्याने देखील नाही केली आणि अंपायरने देखील लगेच सांगितलं मिसिंग ऑफ. इम्पॅक्ट करत नव्हता. पिचिंग आउटसाइड विकेट मिसिंग आणि त्याच्यामुळेच लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली. 1 धावेच्या मदतीने 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत धाव फलकावरती आपण 1 धाव पाहतोय. जॉन्टी सध्या स्ट्रायकर एंडवर डावकुराताचा हा बॅटर. खरं तर कवाड बी संघाने इम्प्रेसिव्ह क्रिकेट खेळलेत. शॉर्ट बॉल लेग स्टंप सोडून जाईल. आता अंपायरचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा आणखी वाढतात. जाऊन पोहोचल्या गेल्या 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावात. 1 लेग बाईज आणि 1 वाईड.
अशा 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती 2 या आकड्यावरती धाव फलक आपण सध्या तरी पाहतोय. लोवा फुल टॉस पुन्हा पायावरती डीप झाला बॉल. इथे देखील लेग स्टंप सोडून जात होतं की काय. बॅटची कडा आहे. एकदा फलकावरती तिकडे आणि एका धावेच्या मदतीनं 3 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॉलिंग सध्या तरी बिपिन गायकर करताना आपण पाहतोय. 4 बॉल फेकले, 3 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. आणखी एक चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि आता रनआउटची संधी आहे आणि बॅटर परतेल. धक्का क्रमांक पहिला. फलकावरती धावा 3 विकेट गमावला गेला. पहिल्या क्रमांकाचा 5 ते फेकून झालेत. आता अंतिम बॉल या षटकातील रनआउटच्या माध्यमातून 1 विकेट मिळाला. याच्यातला जो जिंकल तो पारिवलीशी, याच्यातला जो जिंकल तो पारिवलीशी आणि त्यातला जो जिंकल तो तुमच्याशी. शेवटचा अंतिम बॉल. अंपायर डिसिजन कळवा. लेग बाईस B4. परफेक्ट अगदी 3 स्टंप मध्ये त्या जाळ्यात सापडला आणि ठाऊक होता तर यावेळेस बिपिनला देखील की विकेट मिळेल आणि लेग B4 विकेटची अपील पाहायला मिळाली आणि धक्का क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचा ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो गणेश सर आणि त्याच्यावरती आपण चर्चा करत होतो आणि तेच पाहायला मिळालं. धक्का क्रमांक दुसरा पाहायला मिळाला आणि दुसरा विकेट. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्ती अखेरीस 3 वरती 2 अशी परिस्थिती आपण सध्या तरी पाहतोय. सन्माननीय संजयजी राऊते साहेब PNJ गावचे व्यक्तिमत्व त्यांचे ते शुभागमन झाले आणि त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. षटक क्रमांक दुसरा आणि आता दुसऱ्या षटकामध्ये निशांत आणि नवीन बॅटर भाविक. स्ट्रायकर रेटवर जॉन्टीला पाहतो ज्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत आणि मोठे फटके मारण्याकरिता हा एक्सपर्ट बॅटर आहे जॉन्टी. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतो त्याला. निशांत तयार होतोय पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल यॉर्क पद्धतीने होता बॉल आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली तिकडे आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा सध्या तरी आपण 4 पाहतोय. बघा 4 षटकाची मॅच आहे आणि मी म्हणेन की मीत स्पोर्ट्स कवाड B संघ जर या 4 षटकामध्ये ॲटलिस्ट 30-35 जरी धावा बनवतात ना कठीण आव्हान होऊ शकतं कारण की त्यांची बॉलिंग भरपूर चांगली आहे. त्यांची बॉलिंग अटॅक चांगला आहे. सो 30-35चा जरी त्यांनी धावा बनवल्या मी म्हणेन की इकडनं फायटिंग टोटल तिकडे ते फाईट बॅक देऊ शकतात आणि आपण त्यांना पाहिलं बॉलिंगमध्ये भरपूर इम्प्रेस केलं त्याने. पण ज्या पद्धतीने बेदकता आपण देपोली टीमची पाहतोय जशा पद्धतीने बॉलिंग चालू आहे थोडं कठीण होईल 30-35 देखील धावा या कंडिशन्समध्ये बनवणं कारण की आतापर्यंत षटक दुसरं चालू आहे. 4 धावा 2 विकेट तुम्ही गमावलेत ऑलरेडी. पार्टनरशिपची डिमांड आहे इकडनं. मैदानामध्ये टिकून राहणं डबल सिंगल्सवरती फोकस करणं हे सध्या गरजेचं आहे कारण की डबल सिंगल्सने इकडनं 30-35 होऊ शकतात कारण की एखाद दुसरा मोठा फटका ते काम करेल. ओ स्विंग अँड मिस. चेंडूची लाईन लेंथ मेरिट ओळखणं गरजेचं आहे भाविकला सध्या तरी. भरपूर ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि पॅटवरती नाही बॉल आला.
एका जागेवरून क्रॉस पॅडेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला ऑन साईडला, जो की डॉट बॉल आला. बघा ऑप्शनच्या बाहेरचे बॉल तुम्हाला जर बॅटवरती घ्यायचं आहे तर दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत. एक तर शफल करणं ऑन साईडला खेळणं, अदरवाईज मग बॅटची फेस ओपन करून तुम्ही ऑफ साईड हे क्षेत्र निवडू शकता. पण एका जागेवरून खेळलं तर नाही, मग डॉट बॉल येतील. ऑन साईडला खेळायचा होता, फिल्डर आहेत वाईडिश लॉंग ऑनला, बिपिन तिथपर्यंत पोहोचील, बॉल उचलेल, फेकी करेपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल इझिली कंप्लीट केली जातील आणि या दोन धाब्याच्या मदतीनं 6 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला या षटकामध्ये. पहिलं षटक बिपिनचं, ज्यामध्ये एक रनआउट, त्यानंतर जर बघितलं गेलं तर लेग बिफोरच्या माध्यमातून शेवटच्या अंतिम बॉलवरती त्याने एक विकेट मिळवला. बॉल तयार होता, फुल टॉस मिस झालाय. अपील तर होती हलकी, पण लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव. फुल टॉस होता भाविक करिता, मिस झाला खरं तर, आणि त्यानंतर लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव आली. धावेच्या मदतीनं 4 बॉल फेकले, 7 धावा फलकावरती आहेत. कंट्रोल वाईज बॉलिंग चालू आहे. 4.20 चा अवरेजने आतापर्यंत धावा बनवल्या, ज्या की कमी आहेत. हा फुल टॉस पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, नाही मिस झालंय, लेंथच का आली नाही. भाविक 12th मॅनच्या भूमिकेमध्ये भाविकला भरपूर काळ आपण पाहिलं, पण जशी बी टीम बनवली गेली आणि कवाडचा संघाचा कवाड संघाबद्दल भरपूर चर्चा या आधी देखील मी केली आहे की आज जर कवाड टीमला आपण पाहतो ना की या असोसिएशनमध्ये ज्या पद्धतीने त्यांचा खेळ राहिला, त्याचं रिझन्स आहेत की त्याने ज्युनियर संघांना जास्त प्राधान्य दिला. याआधी आपण विकी मात्रे असेल, त्याचबरोबर भरपूर असे खेळाडू आहे की जे ललित असेल, असे भरपूर खेळाडू आहेत की जे ज्युनियरपासून त्यांची सुरुवात झाली, सिनियर बी मध्ये गेले, तिकडनं चांगला खेळ करत ते आता सिनियर संघापर्यंत पोहोचले. आणि ऑलवेज एका गोष्टीची मी चर्चा करतो ना की बघा, तुमचा गावाचा क्रिकेट जर उदयास आणायचा असेल तर तुम्हाला यंगस्टर खेळाडू या पटलावरती आणावे लागतील, आणि तेच काम केलं. यंगस्टर्स जेवढे खेळतील चांगले, यंगस्टर्सला जितका तुम्ही प्राधान्य द्याल तितका तुमचं येणारं भविष्य मोठा आहे, आणि तेच पाहायला मिळालं. एक नवीन पुन्हा उत्करू टीम बनवली गेली कवाडच्या माध्यमातून बी संघ, आणि जे ज्युनियर खेळाडू आहेत त्यांना संधी दिली गेली आहे. पायावरती बॉल लागला, एक धाव फलकावरती लेग बाईसच्या स्वरूपात, आणि एका धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. आतापर्यंत टोटल 10 आकड्यावरती 2 षटकांचा खेळ जिथे समाप्त झाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, टोटल 10 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. मित स्पोर्ट्स कवाड सन्माननीय निलेश दादा गुरव यांच्या सुपुत्राच्या नावाने खेळताना आपण हा संघाला सध्या पाहतोय. आणि निलेश दादांचा जर विचार केला तर खरं तर मी ऑलवेज चर्चा करतोय की या विभागाचे भाग्य विधातेच आहेत. या विभागाला लागलेले एक हिराच आहेत, कारण की प्रत्येकाच्या गरजेला धावत जाणारे, मग दिवस असो रात्र असो, प्रत्येकासाठी ऑलवेज ते उभे राहतात प्रत्येकाच्या पाठीशी. आणि अनेक साऱ्या प्रश्नांना इकडे त्यांनी प्रश्न सोडवलेत या विभागामध्ये. फक्त क्रिकेटच नव्हे, मग खरं तर रांगड्या मातीतला खेळ कुस्ती त्यांच्या माध्यमातून देखील याच मैदानावरती आपण पाहत आलो आहे. कुस्तीच्या पटलावरचे देखील खेळ पाहिले आहेत, आणि फक्त खेळापुरती नव्हे, समाजकार्यामध्ये देखील भरपूर मोठं नाव, आणि त्यांच्या सुपुत्राच्या नावाने खेळणारे हा संघ आपण मीत स्पोर्ट्स कवाड सध्या तरी आपण पाहत आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 10 धावा फलकावरती. सध्या धावांची गती कमी दिसते. ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, ऑन साईडला खेळले गेलेत, वाईडिश लॉंगॉनला बॉल आहे, फिल्डर तिकडे फील्ड करतायत, फेकी करेपर्यंत हानामध्ये फसले होते, पण 2 धावा जरूर मिळतील. आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 12 आकड्यावरती अक्षय आले षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. बारावर 2. क्रॉस बॅटने खेळलेत, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. दुसऱ्या धाब्याचा कॉल, आणि इझिली 2 धावा इकडनं कंप्लीट केल्या गेल्यात. आणि या 2 धाव्याच्या मदतीनं 14 धावसंख्या फलकावर आपण पाहतोय. षटक 3 चालू असताना पहिल्या षटकामध्ये 2 विकेट दिसले, दुसऱ्या षटकामध्ये एक छोटी पार्टनरशिप 7 धाब्यांची पाहिली. या षटकामध्ये 4 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. जॉन्टी स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. अराउंड द लेग्स
इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल वाईडच्या स्वरूपामध्ये आणि 15 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. अजून इकडनं 15 धावा बनवणं गरजेचं आहे. 30 धावा 30, 32, 35 हा एक स्कोर बनवला गेला तर एक फायटिंग टोटल जे ते फाईट बॅक देऊ शकते टीम कवाड संघ. शॉर्ट बॉल होता पुन्हा क्रॉस बॅटने खेळल्यात. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि आता हे डबल सिंगल्स आहेत ना हे काम करायला सुरुवात झाली आहे. डबल सिंगल्सने बघा स्कोर बोर्ड आता धावत चाललाय वाढत चाललाय. 17 आकड्यावरती जाऊन पोहोचला धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एखादा मोठा फटका जर आला येणाऱ्या 3 बॉलमध्ये तर मग धावसंख्या सुधारताना दिसेल. पावरती बॉल लागलाय आणि त्यानंतर आणखी एक धक्का. विकेट क्रमांक 3. वर तिसरा धक्का बसताना आपण पाहिलाय. बिपिन गायकर खेळत असताना आपण त्याला पाहतो. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये निशांतला आणलं. आता अक्षय ते देखील काम करतोय. गुड पीस ऑफ बॉलिंग. संतोष दादा जर आपण इकडे आला असाल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या कवाड अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष. हवेमध्ये खेळला बॉल आणि सरळ हातामध्ये धक्का मिळत असताना आणखी एक 1 मोर विकेट डाऊन. गीत आपण पाहिलं सध्या केवल आलेत आता नवीन बॅटर. 17 वर 4. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल केवल स्ट्रायकर एंडवर. प्रहार करायचा तर प्रयत्न होता. बॅटमध्ये कनेक्शन तर नव्हतं तितकं चांगलं आणि आता जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक आपण जाऊन पाहतोय. 6च्या धाव फलकावरती ॲव्हरेजने 18 याकडे धावा आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ जिथे समाप्त झाला. आता षटक क्रमांक 4 शेवटचा आणि अंतिम. यश लांडलंय अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता. षटक क्रमांक 4 आपण पाहतो. गाव देवी स्पोर्ट्स अरिवली बी. आपण तयार राहायचं.
ऑन साइडला हवेत खेळायचा प्रयत्न केला, फिल्डर बॉल खाली आणि कॅच ड्रॉप तर झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल, 2 धावा तर कंप्लीट केल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धाव फलकावरती धावा आता 20 या कडावरती जाऊन पोहोचतात. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली, 20 धावा आतापर्यंत फलकावर आहेत. क्रॉस बॅटने पुन्हा खेळलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. हलकी मिसफील्ड पाहायला मिळाली, फेकीपर्यंत पुन्हा 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीनं डबल सिंगल स्कोर चालू आहे. सध्या 22 धावा फलकावर जाऊन पोहोचतात. या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 2-2 अशा धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, दुसऱ्या चेंडूवरती 2 आल्या. आतापर्यंत 4 धावा फलकावर आपण पाहतोय. 22 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्यात. 4 विकेट जिथे गमावले गेले. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट. शॉर्ट बॉल लेग समला तर सोडल्या पाठीमागे. आता बॉल चालला, फिल्डर बॉलच्या पाठी धावतायत. अडवायचा प्रयत्न यशस्वी ठरले आणि बॉल पण लाईनच्या पलीकडे. वाईड आणि वाईड +4 टोटल 5. वाईड +4. मिसफील्ड भरपूर केली आहे. देपोली टीमने आतापर्यंत कॅच ड्रॉप केलात, एक्स्ट्रा धावा दिलात. रनआउटच्या माध्यमातून विकेट. फलंदाज परतेल. पोचलाय. धावसंख्या टोटल या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि नवीन बॅटर आता मीत आला. त्याच्या नावाने हा संघ खेळताना आपण पाहतोय. निलेशजी गुरव साहेबांचे हे सुपुत्र मीतला आपण पाहतोय. दुसऱ्या धाव्याचा कॉल, रनआउटची संधी देखील तिकडे. 2 बनवला. तिसऱ्या धाव्याचा कॉल आहे. बीच स्ट्रायकर एंड वरती आता पोहोचेल आणि 3 धावा तिकडे बनून काढल्या गेल्या. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. 30 धावा फलकावरती जाऊन पोहोचला. आपण 30-35 ची तर चर्चा करत होतो. 30 धावा जोडल्या गेल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता मीतला पाहतोय स्ट्रायकर एंडवर. मीत निलेश गुरव. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर विकेट. फलंदाज मीत परतेल. संपार्स वळतील. वाईडच्या स्वरूपामध्ये इशारा आपल्यापर्यंत करत आहेत गणेश पाटील. स्वरूप आलाय नवीन बॅटर. त्या फलकावरती 31 धावा तर जाऊन पोहोचल्या गेल्या. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एकही मोठा फटका नाही पाहायला मिळाला. डबल सिंगल्स एक्स्ट्रा त्याच्या स्वरूपातच धावा मिळाला. एक चौकार आला, तो देखील 22च्या स्वरूपामध्ये होता. बॅटला लागून मोठा फटका नाही आला तरी देखील धावा फलकावरती 31 जाऊन पोहोचल्यात.
सो आता इकडनं एखादा लास्ट बॉल वरती येईल का मोठा फटका. स्वतःचाच फॉलो थ्रू मध्ये झेल कंप्लीट केली आहे. धक्का बसत असताना 7 विकेटच्या नुकसानवर 31 वरती 7. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि 32 धावांचं टोटल टीम देपोली कंप्लीट करेल का ते आपण ऐकण्याकरिता येऊयात पुन्हा एकदा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे टीम कबाड. विकीला आपण कोचच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. विकी चला फिल्डिंग लावून घ्यायला सांगा. आणि वैभव सांबरे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत वैभव. चला मॅच मध्ये आपण वळूयात. ओपनिंग पेअरची जोडी बिपिन आणि जतीन ओपनिंग पेअर मध्ये आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं कवाड संघाकडनं राहुल. राहुल आणलं गेलंय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करत असताना आपण त्याला पाहतोय. आघाडीचा गोलंदाज नितीन जतीनची जोडी ओपनिंग पॅर्स मध्ये आपण त्यांना पाहतोय. बिपिन आणि जतीन आहेत, नितीन नाही. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न, पहिलाच बॉल, विकेट, बडी मछली. बिपिन माघारी परततोय.
विकेट आला. पहिला बॉल वरती धक्का बसलाय बघा. 31 धावा तर फलकावरती बनवल्या गेल्या. 32 धावांचं आव्हान दिलंय आणि होऊ शकतं, बनेल ते काम, कारण की पहिल्या बॉल वरती 0 वरती पहिला विकेट गमावला गेला. बिपिन जो प्रमुख खेळाडू होता या संघाचा, शिलेदार पडल्यावरती त्याची सरसेनापती पडल्यानंतर सेना कशा प्रकारे खेळते पाहावं लागेल. नवीन बॅटर क्रमांक 3 वर नयन. शॉर्ट बॉल ऑप्शनच्या बाहेर, शॉर्ट बॉल आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. याच बॉलिंगची चर्चा करत होतो की कवाड टीमची ताकद, या ज्युनियर चे संघ जे आपण पाहतो कवाड संघाचे, बॉलिंग त्यांची भरपूर चांगली आहे. कारण की लास्ट टुर्नामेंटमध्ये आपण बोरपाडाची स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. चांगली बॉलिंग त्याने केलेली आहे. समोरच्या संघाला त्याने बॉलिंगवरती थांबवलेलं दोन्ही मॅचमध्ये. बॅटिंग थोडी चर्चेत आहे. बॅटिंगमध्ये थोडं त्यांना आणखी जास्त एफर्ट्स टाकावे लागतील, पण बॉलिंग चांगली आहे. लगातारचा हा तिसरा डॉट बॉल आला, ज्यामध्ये एक विकेट देखील मिळाला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 0 वरती 1. आणि खरं तर घरचं मैदान आहे. याच मैदानावरती रोज प्रॅक्टिस करतात, त्यामुळे ठाऊक आहे की इकडने बॉलिंग कशी करायची. बॉल तयार. हवेमध्ये प्रहार करायचा प्रयत्न केला. मिस टाइम स्ट्रोक आहे. फिल्डर बॉल खाली, कॅच कंप्लीट करतोय. सुपर कॅच. धक्का क्रमांक 2. 0 वरती दुसरा. दुसरा विकेट आलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. 5व्या क्रमांकाचा बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट, मग त्यानंतर लगातार 2 डॉट, त्यानंतर पुन्हा एक कॅच कंप्लीट केली चांगल्या पद्धतीने. भाविकने कॅच ती पकडली. इनफिल्डच्या आतमध्ये आपण भाविकला पाहतोय. आणि आता नवीन बॅटर धनेश खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर तिकडे, बॉल कलेक्ट करतील. फेकी करेपर्यंत 1 धाव. आणि आता एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. 1 आकड्यावरती 5 बॉल नंतर 5व्या बॉलवरती 1 धाव आली. 4 बॉल डॉट फेस केले, ज्यामध्ये 2 विकेट गमावले गेले आणि 5व्या चेंडूवरती 1 सिंगल आली. शेवटचा अंतिम बॉल. या षटकातील चांगली बॉलिंग करत असताना आपण पहिल्या षटकामध्ये राहुलला. अंतिम बॉल हा देखील हवेमध्ये. आता स्वतः राहुल पोहोचलेत. कॅच कंप्लीट करतोय आणि तिसरा धक्का या षटकामध्ये. एकच धाव दिली, 3 विकेट घेतले आणि समोरच्या संघाला आता पूर्ण दबावात टाकलंय. जाऊ दिली आणि 3 विकेट टोटल मिळवले गेले. आणि 3 बॅटर मधले बघितलं तर टॉप ऑर्डरचे 3 बॅटर बिपिन, जतीन, नयन, तिघांना त्याने माघारी पाठवलं गेलंय. धनेश आणि आता त्याच्या समवेत नवीन बॅटर अक्षय आलेत. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन केवल म्हटलं होतं ना की 30+ धावा बनवल्या टीम कवाडने डबल सिंगल्स करून, तर मग कठीण होईल मॅच. आणि ते झालंय. आता ते चित्र पाहिलंय. 1 वर 3 अशी परिस्थिती सध्या पाहतोय आपण. दुसऱ्या षटकामध्ये केवल पहिला बॉल घेऊन तयार. हवेमध्ये केलाय प्रहार केलाय. फिल्डर बॉल खाली, आणखी एक धक्का. 4था विकेट.
पुन्हा हवे बॉल दे बॉल आणि वाचले यावेळेस फिल्डर पासून दूर होता बॉल. त्याच्यामुळे जर बघितलं तर आता एकदा फलकावरती यश आलेत. नवीन बॅटर एक फलकावरती धाव बनवली गेली एका धाव्याच्या मदतीनं 2 धावा फलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. हो पुन्हा चांगला बॉल यॉर्कर करायचा होता. अपील देखील जोरात पाहायला मिळाली. अंपायरचा इशारा लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धावा एका धाव्याच्या मदतीनं त्या फलकावरती धावा वाढतायत देखील. धावा जाऊन पोहोचला गेला आतापर्यंत टोटल 3 या आकड्यावरती. ड्राईव्ह करायचा प्रयत्न सरळ हातामध्ये बॉल. 1 मोर विकेट डाऊन. पाच विकेट गमावले गेले. 2च धावा दिल्या गेल्यात आतापर्यंत. 3 धावा आहेत. ड्राईव्ह करायचा सॉफ्ट हँडलने ड्राईव्ह केला. बॉलला मिसफील्ड झाली तिकडे. भाविक होते प्रोटेक्ट केले पैकी पर्यंत धाव फलकावरती या चेंडूमागे धावा बनवल्या गेल्या. 2 धावा घेतल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीने टोटल 5 धावा फलकावर जाऊन पोहोचतात. 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये. विकेट सिंगल लेग बाईज देन विकेट मग पुन्हा 2 चेंडू. किती झालेत? 5 बॉल झालेत. एक लेग बाईज होती मध्ये. शेवटचा अंतिम बॉल असावा. ओ भीमा वेस्ट ऑफ हाइट. ये क्या कर दिया भाई. वाइड आणि वाइड प्लस 4. तर कदाचित गणेश पाटील सर यांचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला असता वेस्ट ऑफ हाइट भीमा. पण वाईड बॉल होता हा. लेग स्टंपला भरपूर सोडून गेला आणि डीप देखील होत होता बॉल. आणि त्याच्याचमुळे जर बघितलं तर वाईड प्लस 4 अशा टोटल धाव फलकावरती जर बघितलं गेलं तर 5 धावा आणि धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 10 आकड्यावरती. स्वीप केल्या बॉलला पाठीमागे चालला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एक चौकार. धावा 4. गोलंदाज यार
फुलटॉस आणि यावेळेस अंपायरचा इशारा नो बॉल. नो +1 अशा 2 धावा वेस्ट ऑफ हाईट. अनुज आल्या षटक क्रमांक 3 घेऊन. येणारा पुढचा बॉल फ्रीडचा. धावफलकावरती 16 धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. नो +1 2 धावा आल्या. चित्र बदललं आता, कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिला. इन कंट्रोल बॉलिंग चालू होती, पण एक्स्ट्रा धावा आल्या त्याच्या मदतीने आता थोडंसं सिच्युएशन बदलत आहे. पण अजून देखील मॅच संपलेलं नाहीये. आता देखील चांगला बॉल हाताळला. कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकामध्ये बॉलिंग पाहिली, स्पेशली दुसऱ्या षटकाच्या 5 चेंडूपर्यंत, पण अंतिम बॉल पासून मॅचचं चित्र थोडंसं बदलताना दिसलं आतापर्यंत. 17 धावा एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिलाच बॉल वेस्ट ऑफ हाईट बीम अप, त्याच्यावरती 1 धाव आली आणि आता फ्रीडच्या बॉलवरती 1 धाव आली. 17 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. अनुज गोलंदाजी करतायत. चला अनुज, वेळ वाचवा. स्विंग अँड मिस. आणखी एक चांगला बॉल. हे टप्पे चांगले आहेत. हे इथे टप्पे ठेवलं आणि या कंट्रोल मध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे, जे की करतायत सध्या. चुकी सुरुवातीला केली जरूर, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव दिली, पण ते कमबॅक करायचा प्रयत्न चालू आहे अनुजचा. स्क्वेअर लेगला बॉल. एकदा फलकावरती बनवले. दुसऱ्या धावेचा कॉल. फेकी करेपर्यंत दुसरी देखील धाव बनेल आणि या 2 धावेच्या मदतीनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 19-19 विजयाकरिता 9 बॉल 13ची गरज आहे. 9 चेंडू 13 धावा. आई गावदेवी स्पोर्ट्स पारिवली बी टीमचे कॅप्टन आपण येऊन राहा. चला लगेच यायचे आपण. पुन्हा फुल टॉस केलाय. पाठीमागे विस्पीड झाली आहे. बॉल निघून जाईल सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा. वाईड +4 टोटल 5. बघा, गरजेचं आहे, एक्स्ट्रा करणं गरजेचं आहे, पण ते कधी जेव्हा परिस्थिती तुमच्या हातामध्ये नसेल तेव्हा तुम्ही चेंजेस करू शकता. पण इकडे जास्त वेग, टप्पा तो भेटला नाही आणि त्याच्यामुळे ते अतिरिक्त धावा आलात. हे पहा, तुम्ही टप्पावरती जर बॉलिंग केली तर मग कंट्रोल मध्ये होतं तुमच्याकडनं. 2 धावा आणि 2 धाव्याच्या मदतीने धाव फलक आता वाढताना पाहायला मिळते. 26 आकड्यावरती 8 बॉल आणि आता विचारकरिता 6 धाव्यांची गरज आहे. सुरुवात जशी झाली होती तेच कॉन्स्टंट जर राहिलं असं. बदल करणं निसर्गाचा नियम जरूर आहे, पण कधी कधी बदलाव देखील तुम्हाला लॉस करून जातात. हा बॉल चांगला आहे. जेव्हा पण टप्पे नियंत्रणामध्ये, टप्पे गुडलेन स्पॉट जेव्हा पण पाहिले ना आपण, तेव्हा ते कंट्रोल मध्ये दिसली बॉलिंग. पण अति जास्त वेग किंवा फुल लेंथ बॉल करण्याच्या नादामध्ये, विकेटच्या शोधामध्ये जाण्याच्या प्रयत्नामध्ये त्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये डिलिव्हरी हाताळल्या गेल्या. भीमा बॉल आले. वाईड वरती जास्त धावा दिल्या गेल्या आणि पाठीमागे फाईन लेग शॉट थर्डमॅन, तिथे चुका देखील पाहायला मिळाल्या. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलाय. 7 बॉल अजूनही 5 धाव्यांची, 6 बॉल अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. डॉट बॉल पासून समाप्ती. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव्यांची जर घंटीचा विचार केला तर 10 धावा एक्स्ट्रा, ज्या वाईट +4 त्या 10 एक्स्ट्रा आल्या. त्याचबरोबर नो बॉल हाताळले गेले, वाईट बॉल हाताळले गेलेत. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत ज्या टोटल आपण फलकावरती 27 पाहतो ना, याच्यामध्ये 10 ते 12 धावा त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात तुम्ही स्वतःहून खर्च केल्या गेल्यात. सो त्या धावा नसत्या तर कदाचित परिस्थिती वेगळी असते. आकाशदादांचे सुपुत्र देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे भाचे खेळतात का मैदानामध्ये? तो देखील क्रिकेटच्या पटलावरती पाहतोय. अपकमिंग खेळाडू आहेत हे सगळे कव्वाडचे आणि सध्या टेनिस क्रिकेटला भरपूर डेव्हलपमेंट आली आहे.
विजयाकरिता 6 बॉल 5 ची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती कोण आलं आता? राहुल मडवी. सहा बॉल 5 धावांची गरज. राहुलच्या हातामध्ये बॉल दिलाय. पाहूयात आता इकडनं डावपेच कसे आखले जातील. धीरज मडवीचे हे बंधू आहेत. राहुल मडवी आपल्या मोठ्या बंधू सारखं काम करेल का? स्ट्रायकर एंडवर बॅटर आपण पाहतो सुनील. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. लॉफ्ट करायचा होता. बॉल कनेक्शन तितकं चांगलं झालं नाही. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने आपण मॅच पाहिली खातिवली आणि सुपेगाव 6 बॉल 8 ची गरज असताना ती मॅच जाऊन पोहोचली. 3 चेंडू 2 धावांवरती एक सिंगल घेतली. 2 चेंडू 1 धावेची गरज असताना 2 डॉट बॉल आले होते तिकडे. पुन्हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉल कलेक्ट डायरेक्ट हिट. अंपायरचा इशारा फिंगर अप. बॅटर परतेल. स्वतः मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा पहा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता समोर. फिल्डर तिकडे स्वतः गोलंदाज पोहोचले आणि बॉल कलेक्ट करून सुपर फेकी जशी झाली यष्ट्यांवरती बॉल पोहोचला आणि अंपायरचा इशारा. फलंदाज आगमन झालंय. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. स्वप्नपथ स्पर्धा आपण जी पाहतोय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलाशी पाटील यांचा शुभागमन झालाय. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. मॅचकडे वळूयात. समोर खेळायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा फिल्डर लॉंग ऑनचे बॉल कलेक्ट करतायत. फेकी करेपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्या आणि धाव फलक आता जर बघितलं गेलं तर विजयाकरिता इक्वेशन 3 चेंडू 2 धावा. जशी सकाळी मॅच पाहिली होती आज सिटी तशीच मॅच चालली. आता पुन्हा 3 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. चांगली मॅच रंगली. ड्राईव्ह केलाय. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये स्टॉप तर केल्या बॉलला. एक धाव तिकडे बनवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. नॉन स्ट्रायकर एंडला विकेट गमावला जाईल आणि आता मॅचचं सिच्युएशन 2 बॉल 1 धावेची गरज आहे. टीमच्या समर्थकांची सध्या परिस्थिती छातीचे ठोके वाढलेत. 2 बॉल 1 धावेची गरज आहे. सकाळी ज्या पद्धतीने आपण मॅच पाहिली होती ना आज इट इज तशीच मॅच. 2 बॉल 1 धावेची गरज. बॉल तयार. ड्राईव्ह केला. बॉलला हातामध्ये फेकी केली जाईल. रन कंप्लीट झाली आणि जिंकली या मॅच टीम देपोली संघाने. चला देपोली टीमचे कॅप्टन आणि पारिवली बी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आणि प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा हिरो अक्षय. 2 विकेट आणि धावा देखील त्याने बनवल्या. 11 धावा बनवल्या. सो अक्षयला दिवात प्लेअर ऑफ द मॅच. अक्षय आपण देखील या टॉस साठी टीम कॅप्टन देखील या देपोली टीमचे आणि आयगाव देवी स्पोर्ट्स पारिवली बी चे कॅप्टन देखील या.
सन्माननीय बाळरामजी मागात साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. चला देपोली टीमचे कॅप्टन अक्षयला देखील आपण प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक देऊयात. चांगला खेळ मिळाला पण थोडा संघ संकटाच्या घेऱ्यामध्ये फसला होता. च्या स्वरूपामध्ये ज्या धावा आल्या त्या धाव्यांनी काम केलं पण बॅटिंग मध्ये आता त्यांना आणखी जास्त भर करावी लागेल. चर्चा करूया त्याबद्दल देखील आपण कॅप्टन सोबत. चला सन्माननीय बाळाजी मागा साहेब यांच्या शुभस्य आपण टॉस करतोय. कॉलिंग कोण देणार आहे? नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूने माऊली चषक 2026 आणि दुसऱ्या बाजूने कैलाशी पाटील फॅम टीम. कोण करता? देपोली टीम कॉल. माऊली चषक असा कॉल आहे आणि कैलाशी पाटील फॅम टीम हे आलंय जिंकलंय. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. जाऊयात आपण टीम पारिवली बी टीमचे कॅप्टनकडे. टॉस काय डिसाईड कराल? काय म्हणाल या स्पर्धेमध्ये खेळताना कसा फील होत आहे? कारण की आयोजन भरपूर चांगलं आणि स्पेशली या स्पर्धेमध्ये तुम्हाला 40,000 पारितोषिक पाहायला मिळतं, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न कराल? आयोजन खूप सुंदर आहे. आम्हाला खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो त्यांचे. नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. देपोली टीमच्या कॅप्टनकडे जाऊयात. काय म्हणाल? मॅच जिंकलेत पण मॅच असं म्हणावं लागेल की शेवटच्या चरणामध्ये मॅच आली होती खरं तर. आणि काय म्हणायचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? अक्षय भाऊ होता, गॅरंटी होती आम्हाला तो मॅच घेऊन येईल बाहेर. मॅचमध्ये गॅरंटी जरूर होती पण ज्या चुका केल्या होत्या, मॅच ज्या पद्धतीने फसलेली, एक छोटा टोटल होता आणि छोटा टोटल 2 चेंडू 1 पर्यंत घेऊन तुम्ही गेले. सुरुवातीला टॉप ऑर्डरचे बॅटर आउट झाले. सो या मॅचमध्ये कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये आज कॅप्टन टीमला काय म्हणायचा प्रयत्न कराल? काय नाही, त्या चुका भरून काढू आम्ही, 100% देऊ मॅचला. नक्की शुभेच्छा असतील. चला ऑल दी बेस्ट. टीम पारिवली वन दी टॉस अँड दे सिलेक्टेड फील्ड फर्स्ट. आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल लकडे सर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. बाळरामजी मागा साहेबांच्या शुभस्य आपण मॅन ऑफ द मॅच देखील अक्षयला देऊयात आपण. हो, स्वर्गीय जानूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री माऊली चषक 2026 मध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत असणार आहे दोन संघामध्ये, अय्यगाव देवी देपोली आणि अय्यगाव देवी पारिवली बी. तो पहले टॉस जीतकर अय्यगाव देवी पारिवली बी टीम के कैप्टन्स ने फील्ड करने का फैसला किया है. हालांकि देपोली के लिए पहले बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया गया है. 4 ओवर का मुकाबला है तो समय के ऊपर ध्यान देकर प्लीज थोड़ा सा सहयोग करना है. लगभग 3:10 होने वाले हैं.